गुड मॉर्निंग स्टुडंट्स. प्रिव्हियस लेक्चरला आपण डिफरन्सिएशन या टॉपिक मध्ये एक्सरसाइज 1.3 पाहत होतो. या एक्सरसाइज मधला क्वेश्चन 1 आणखी क्वेश्चन 2 आपण पाहिलेला आहे. क्वेश्चन 2 मधले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण बघितले होते. आज आपण क्वेश्चन 4 आणखी त्याच्या पुढचे काही सब क्वेश्चन, इम्पॉर्टंट सब क्वेश्चन बघणार आहे. क्वेश्चन 4, सब क्वेश्चन 4 काय आहे बघा. x रेस टू e रेस टू x प्लस log x रेस टू sin x असं फंक्शन दिलेलं आहे. फर्स्ट स्टेपला आपण हे गिवन फंक्शन y इज इक्वल टू कन्सिडर करू. लेट y इज इक्वल टू x रेस टू e रेस टू x प्लस log x रेस टू sin x. आता नेक्स्ट स्टेपला मी काय करतो आहे, लेट u इज इक्वल टू x रेस टू e रेस टू x करतो. आणखी v इज इक्वल टू log x रेस टू sin x असं कन्सिडर करतो आहे. हे जे फर्स्ट फंक्शन आहे x रेस टू e रेस टू x त्याच्यासाठी मी u मानलेला आहे. सेकंड फंक्शन जे आहे log x रेस टू sin x त्याच्यासाठी मी v मानलेला आहे. म्हणजेच तुमचं y इज इक्वल टू u प्लस v होणार. मी जेव्हा याला डिफरन्शिएट करणार आहे, डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x वी गेट x च्या रिस्पेक्ट मध्ये मी याला जर डिफरन्शिएट केलं तर y ची डेरिव्हेटिव्ह dy बाय dx मिळणार, u ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x du बाय dx मिळणार, प्लस v ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dv बाय dx मिळणार. याला मी इक्वेशन नंबर 1 असं नाव देतो. आता मी dy बाय dx फाइंड आउट करण्यासाठी मला पहिल्या टर्म du बाय dx फाइंड आउट करावं लागेल, त्याच्यानंतर dv बाय dx फाइंड आउट करावं लागेल आणि मग त्या दोन्हींची सम घेतली की मला dy बाय dx मिळणार आहे. मी पहिल्या टर्म du बाय dx फाइंड आउट करणार आहे. त्यासाठी मी काय कन्सिडर करतो, नाव u इज इक्वल टू x रेस टू e रेस टू x. आता हे लॉगॅरिथमिक फंक्शन आहे, कारण फंक्शन रेस टू फंक्शन असल्यामुळे याला आपण लॉगॅरिथमिक फंक्शन म्हणतो. लॉगॅरिथमिक फंक्शनची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्यासाठी फर्स्ट स्टेपला आपण काय करतो आहे, बोथ साइडचा लॉग घेतो आहे. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स मला काय मिळणार बघा, log u इज इक्वल टू log ऑफ x रेस टू e रेस टू x मिळणार. नेक्स्ट स्टेपला log u इज इक्वल टू x रेस टू e रेस टू x आहे. हे e रेस टू x ही जी पॉवर आहे, पॉवर बिकम कोएफिशिएंट हा जर रूल वापरला तर काय मिळणार, e रेस टू x इनटू log x मिळणार. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला मी इथं लिहितो बघा. आता डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x करतो. डिफरन्शिएटिंग both sides with respect to x we get x च्या रिस्पेक्ट मध्ये जर मी डिफरन्शिएट केलं तर मला काय मिळणार बघा, log u ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 अपॉन u इनटू du बाय dx इज इक्वल टू, इथं बघायचं d बाय dx ऑफ e रेस टू x इनटू log x असं मी सध्या लिहितो. 1 अपॉन u इनटू du बाय dx इज इक्वल टू, इथं दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आहे. e रेस टू x नावाचं एक फंक्शन आहे आणि log x नावाचं दुसरं फंक्शन आहे. दोन फंक्शनचा प्रॉडक्ट असेल तर त्याची डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी डेरिव्हेटिव्हचा प्रॉडक्ट रूल आपण यूज करतो. प्रॉडक्ट रूल यूज करत असताना फर्स्ट फंक्शन e रेस टू x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन म्हणजे d बाय dx ऑफ log x लिहिणार, प्लस सेकंड फंक्शन log x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन म्हणजे d बाय dx ऑफ e रेस टू x. नेक्स्ट स्टेपला 1 अपॉन u इनटू du बाय dx इज इक्वल टू e रेस टू x ऍज इट इज राहील. log x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 अपॉन x येते, प्लस हे log x ऍज इट इज राहील. e रेस टू x ची डेरिव्हेटिव्ह काय येते, e रेस टू x येते.
आता नेक्स्ट स्टेपला हे u इथं डिवाइड आहे, तिकडे जाऊन काय होणार, मल्टिप्लाय होणार. म्हणजे du बाय dx इज इक्वल टू u इंटू ब्रॅकेट मध्ये हे सगळं लिहिणार e रेस टू x अपॉन x लिहितो प्लस e रेस टू x इंटू लॉग x असे रिअरेंजमेंट करतो. आता नेक्स्ट स्टेपला du बाय dx इज इक्वल टू u कशासाठी कन्सिडर केलेला आहे, x रेस टू e रेस टू x साठी ती व्हॅल्यू पुट करतो, x रेस टू e रेस टू x इंटू, आता या ब्रॅकेट मधून मी e रेस टू x कॉमन घेतो, e रेस टू x कॉमन घेतो, तर ब्रॅकेट मध्ये काय राहणार बघा, 1 अपॉन x प्लस लॉग x असं ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहील. ठीक आहे, इथपर्यंत नोट डाऊन करा, मग पुढचा पार्ट बघूया. याला मी 2 असं नाव देऊन ठेवतो, इक्वेशन नंबर 2 असं नाव देऊन ठेवतो, du बाय dx काढलेला आहे. झालं सगळ्यांचं. आता आपल्याला dv बाय dx फाइंड आउट करावं लागेल. हे पुसून टाकू. इथं मी आता जागा उपलब्ध करतो आहे. आता मी काय कन्सिडर करणार बघा, या ठिकाणी लिहितो आहे नाव v इज इक्वल टू, मी काय कन्सिडर केलेलं आहे, लॉग x रेस टू साइन x साठी मी v कन्सिडर केलेला आहे. आता हे सुद्धा लॉगॅरिथमिक फंक्शन आहे, कारण फंक्शन रेस टू फंक्शन आहे, म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्यासाठी बोथ साइडचा लॉग घ्यावा लागेल. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड म्हणजे लॉग v इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग x रेस टू साइन x. ठीक आहे, नेक्स्ट स्टेपला लॉग v इज इक्वल टू, हे साइन x काय आहे, पॉवर आहे, त्याचं काय होणार, कोएफिशिएंट होणार, म्हणजे साइन x इंटू लॉग ऑफ लॉग x असं मिळणार का, साइन x इंटू लॉग ऑफ लॉग x. इकडचं लिहून झालेलं आहे सगळ्यांचं. तर नेक्स्ट स्टेप मी तिकडे लिहितो आहे, त्यासाठी डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x वी गेट, हे सेंटेन्स ऍज इट इज ठेवून टाकतो. नेक्स्ट ला काय होणार बघा, लॉग v ची डेरिव्हेटिव्ह काय मिळणार आहे, 1 अपॉन v इंटू dv बाय dx मिळणार, 1 अपॉन v इंटू dv बाय dx मिळणार इज इक्वल टू. आता इथं बघायचं, याची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करत असताना मी सध्या ऍज इट इज लिहितो d बाय dx ऑफ साइन x इंटू लॉग ऑफ लॉग x असं सध्या ऍज इट इज लिहितो. ठीक आहे, नेक्स्ट स्टेपला 1 अपॉन v इंटू dv बाय dx इज इक्वल टू, इथं बघायचं दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आहे, साइन x नावाचं एक फंक्शन आहे आणि लॉग ऑफ लॉग x नावाचं दुसरं फंक्शन आहे. याची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करत असताना डेरिव्हेटिव्हचा प्रॉडक्ट रूल यूज करणार, म्हणजे फर्स्ट फंक्शन साइन x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन म्हणजे d बाय dx ऑफ लॉग x लिहिणार, प्लस सेकंड फंक्शन लॉग ऑफ लॉग x इंटू d बाय dx ऑफ साइन x. ठीक आहे, फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. नेक्स्ट स्टेप ना 1 अपॉन v इंटू dv बाय dx इज इक्वल टू काय मिळणार बघा, साइन x ऍज इट इज आहे, लॉग ऑफ लॉग x ची डेरिव्हेटिव्ह काढायचे. या लॉग x ला मी x कन्सिडर केलं तर हे लॉग x होणार, लॉग x ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x असते, म्हणजे 1 अपॉन लॉग x येणार. x च्या जागेला लॉग x असल्यामुळे लॉग x लिहिलं. याला मी तात्पुरतं x मानलं म्हणून पुन्हा डिफरन्शिएट करणार, लॉग x ची डेरिव्हेटिव्ह काय येणार, 1 अपॉन x येणार, प्लस प्लस इथं खाली लिहितो लॉग ऑफ लॉग x आणि साइन x ची डेरिव्हेटिव्ह काय असते, कॉस x असते. ठीक आहे, आता इथं स्टेप्स घेतो, या ठिकाणी इथं स्टेप्स घेतो ती पुढची.
काय होणार बघा, इथून मी इकडे येतो आहे, हे 1/v, हे v डिवाइड आहे, तिकडे जाऊन काय होणार, मल्टिप्लाय होणार, म्हणजेच dv बाय dx इज इक्वल टू v इंटू ब्रॅकेट मध्ये हे काय येणार बघा, साइन x अपॉन x लॉग x येणार, साइन x अपॉन x लॉग x प्लस हा प्रॉडक्ट घेतला, साइन x अपॉन x लॉग x प्लस काय लिहिणार आहे, cos x इंटू log ऑफ log x, cos x इंटू log ऑफ log x असं मला मिळणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेपला dv बाय dx इज इक्वल टू v मी कशासाठी कन्सिडर केलं होतं, log x रेस टू साइन x साठी कन्सिडर केलं होतं, म्हणून v ची व्हॅल्यू log x रेस टू साइन x भरलं, ब्रॅकेट मध्ये साइन x अपॉन x log x प्लस cos x इंटू log ऑफ log x ऍज इट इज ठेवलं, याला इक्वेशन नंबर 3 असं नाव दिलं. ठीक आहे, आता हे जे इक्वेशन 1 मध्ये आहे du बाय dx प्लस dv बाय dx आहे ना, त्या व्हॅल्यू फक्त 2 आणि 3 वरून पुट करूया, तर काय मिळणार बघा, या ठिकाणी नाव इक्वेशन 1 माझ्याकडे आहे dy बाय dx इज इक्वल टू du बाय dx प्लस dv बाय dx. नेक्स्ट स्टेपला dy बाय dx इज इक्वल टू du बाय dx आपण फाइंड आउट केलेला आहे x रेस टू e रेस टू x इंटू e रेस टू x इंटू ब्रॅकेट मध्ये 1 अपॉन x प्लस log x असं du बाय dx आहे, प्लस dv बाय dx आताच आपण फाइंड आउट केलेला आहे, काय आहे सांगा, log x रेस टू साइन x. इथं जागा उपलब्ध करतो, हे जाऊ दे का सगळं, log x रेस टू साइन x इंटू ब्रॅकेट मध्ये साइन x अपॉन x log x प्लस cos x इंटू log ऑफ log x, हे ब्रॅकेट कंप्लीट, हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. ओके, राईट डाऊन, हे पुसून टाकू. आता आपण क्वेश्चन नंबर 7 बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 7, सब क्वेश्चन नंबर काय आहे बघा, 10 रेस टू x रेस टू x प्लस x रेस टू x रेस टू 10 प्लस x रेस टू 10 रेस टू x असं गिवन फंक्शन आहे. हे गिवन फंक्शन पहिल्या टर्म आपण y इज इक्वल टू कन्सिडर करू, लेट y इज इक्वल टू 10 रेस टू x रेस टू x प्लस x रेस टू x रेस टू 10 प्लस x रेस टू 10 रेस टू x असं मी लिहिलं. ठीक आहे, नेक्स्ट स्टेपला मी काय करतो, लेट u इज इक्वल टू 10 रेस टू x कन्सिडर करतो, त्याच्यानंतर v इज इक्वल टू x रेस टू 10 कन्सिडर करतो, आणखी u v w घेतो, w इज इक्वल टू काय येणार बघा, काय कन्सिडर करणार, x रेस टू 10 रेस टू x. ही जी 3 फंक्शन आहेत त्याच्यासाठी 3 लेटर्स मी कन्सिडर केली, आणखी त्यामुळं therefore y इज इक्वल टू u प्लस v प्लस w येणार. आता मी याला जर डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स with respect to x we get, आपल्याला काय मिळेल बघा बरं, तर dy बाय dx y ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx मिळेल, हे मिळणार आहे du बाय dx प्लस हे मिळणार आहे dv बाय dx प्लस हे मिळणार आहे dw बाय dx. याला मी इक्वेशन नंबर 1 असं नाव देतो, याला इक्वेशन नंबर 1 असं नाव दिलं.
बाळांनो, आता त्याच्यानंतर मी काय करतो, फर्स्ट फंक्शन कन्सिडर करतो. नाव u इज इक्वल टू 10 रेस टू x असं कन्सिडर केलं. आता हे लॉगॅरिथमिक फंक्शन आहे कारण फंक्शन रेस टू फंक्शन आहे, त्यामुळे याचं डिफरन्शिएशन फाइंड आउट करण्यासाठी बोथ साइडचा लॉग घ्यावा लागेल. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड मला मिळणार आहे लॉग u इज इक्वल टू लॉग ऑफ 10 रेस टू x मिळणार. ठीक आहे. आता इथं बघायचं, ही इथं पॉवर आहे. पॉवर बिकम कोएफिशियंटचा जर रूल मी यूज केला तर मला काय मिळणार बघा, लॉग u इज इक्वल टू x इंटू लॉग 10. ठीक आहे. इथं लिहितो मी डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x वी गेट. एक्सच्या रिस्पेक्ट मध्ये जर मी डिफरन्शिएट केलं लॉग u ची डेरिव्हेटिव्ह काय मिळणार बाळांनो, 1/u इंटू du बाय dx मिळणार इज इक्वल टू, इथं बघायचं लॉग 10 कॉन्स्टंट आहे, ते उडी मारून येऊन बाहेर बसणार. लॉग 10 कॉन्स्टंट असल्यामुळे ऍज इट इज लिहिलं. x रेस टू x ची डेरिव्हेटिव्ह काल आपण फाइंड आउट केली होती. x रेस टू x ची डेरिव्हेटिव्ह काय आहे, x रेस टू x इंटू ब्रॅकेट मध्ये 1 प्लस लॉग x आहे. काय आहे, x रेस टू x इंटू ब्रॅकेट मध्ये 1 प्लस लॉग x आहे. x रेस टू x ची डेरिव्हेटिव्ह काय आहे, x रेस टू x इंटू ब्रॅकेट मध्ये 1 प्लस लॉग x आहे का बघा. नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा, नेक्स्ट स्टेपला हे u इथं डिवाइड आहे, तिकडे जाऊन काय होणार, मल्टिप्लाय होणार. म्हणजे du बाय dx इज इक्वल टू u इंटू ब्रॅकेट मध्ये x रेस टू x इंटू ब्रॅकेट मध्ये 1 प्लस लॉग x इंटू लॉग 10 असं मी लिहून टाकतो. तुम्ही मागं पुढे कुठेही लिहिलं तर काही फरक पडणार नाही. आता ह्या u ची व्हॅल्यू भरतो, du बाय dx इज इक्वल टू u काय कशासाठी कन्सिडर केलेला आहे, 10 रेस टू x ब्रॅकेट मध्ये x रेस टू x इंटू 1 प्लस लॉग x इंटू लॉग 10. ठीक आहे. हे ब्रॅकेट कंप्लीट होईल. याला मी इक्वेशन नंबर 1 असं नाव देऊन ठेवतो. त्याला इक्वेशन 1 असं नाव दिलं. झालं सगळ्यांचं लिहून पुसून टाकू. तर आता आपण dv बाय dx काढायचं आहे. du बाय dx काढल्यानंतर dv बाय dx काढणार आहे. आता तुम्ही काय विचारात घेणार आहात बघा, v इज इक्वल टू, नाव v इज इक्वल टू x रेस टू 10. आता फंक्शन रेस टू फंक्शन आहे, त्यामुळं मला याची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्यासाठी लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन मेथड वापरावी लागेल. त्यासाठी मी बोथ साइडचा लॉग घेतो. लॉग v इज इक्वल टू लॉग ऑफ x रेस टू 10. आता हे लॉग v ऍज इट इज राहील. x रेस टू 10 ही पॉवर आहे. पॉवर बिकम कोएफिशियंटचा जर रूल वापरला तर x रेस टू 10 इंटू लॉग x मिळणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मी इथं जागा उपलब्ध करतो आणि इकडं लिहितो. मी माझ्या रेडी रेफरन्स साठी इक्वेशन 1 जे आलेलं आहे ते इथं कुठेतरी मेन्शन करून ठेवतो. du बाय dx इज इक्वल टू 10 रेस टू x इंटू ब्रॅकेट मध्ये x रेस टू x इंटू 1 प्लस लॉग x इंटू लॉग 10 हे रेडी रेफरन्स साठी मी लिहून ठेवलं. ठीक आहे. हे पुसून टाकू का, ठीक आहे. याला इक्वेशन नंबर 1 तुम्ही नाव दिलेलं आहे. आता डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x
वी गेट, बघा हे जे इक्वेशन आहे हे मी डिफरन्शिएट करतो आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग व्ही ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1/v इंटू dv बाय dx इज इक्वल टू, इथं बघायचं दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आहे म्हणजे डेरिव्हेटिव्हचा प्रॉडक्ट रूल यूज करावा लागेल. म्हणजे फर्स्ट फंक्शन x रेस टू 10 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन म्हणजे d बाय dx ऑफ log x प्लस सेकंड फंक्शन log x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजे d बाय dx ऑफ x रेस टू 10. नेक्स्ट स्टेपला 1/v इंटू dv बाय dx इज इक्वल टू x रेस टू 10 ऍज इट इज राहील. log x ची डेरिव्हेटिव्ह काय येते 1/x येते, ठीक आहे, प्लस हे log x ऍज इट इज राहील. x रेस टू 10 ची डेरिव्हेटिव्ह काय मिळते इथं दिसणार नाही म्हणून खाली लिहायचं, प्लस log x इंटू x रेस टू 10 ची डेरिव्हेटिव्ह 10 इंटू x रेस टू 9 येणार का, ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला इथं हे v डिवाइड आहे तिकडे जाऊन काय होणार मल्टिप्लाय होणार म्हणजे dv बाय dx इज इक्वल टू v इंटू ब्रॅकेट मध्ये इथं बघायचं x रेस टू 10 अपॉन x आहे म्हणजे x रेस टू 9 मिळणार. बेस इक्वल असेल डिव्हिजन असेल तर पॉवरची सबट्रॅक्शन होते 10 - 1 करून 9 आलं, प्लस हे जे लिहिणार आहे 10 इंटू x रेस टू 9 इंटू log x अशी मी रिअरेंजमेंट केली. आता इथं v ची व्हॅल्यू भरा dv बाय dx इज इक्वल टू v ची व्हॅल्यू काय आहे x रेस टू 10 x रेस टू 10 इंटू ब्रॅकेट, या ब्रॅकेट मधून पण मी x रेस टू 9 कॉमन घेतो, x रेस टू 9 कॉमन घेतलं तर ब्रॅकेट मध्ये राहणार आहे 1 प्लस 10 log x 1 प्लस 10 log x असं राहणार का, ठीक आहे. तर हे तुमचं dv बाय dx आलेलं आहे. याला पाहिजे इक्वेशन नंबर 2 असं नाव द्या. मी माझ्या रेडी रेफरन्स साठी हे इथं मेन्शन करून ठेवतो dv बाय dx इज इक्वल टू x रेस टू 10 इंटू x रेस टू 9 इंटू ब्रॅकेट मध्ये 1 प्लस 10 log x, ठीक आहे. याला 2 असं नाव आपण दिलेलं आहे, ठीक आहे. लिहून झालं की सांगा बरं. झालेलं आहे, ठीक आहे. आता dv बाय dx काढल्यानंतर dw बाय dx फाइंड आउट करावं लागेल. म्हणजेच मला कुठलं फंक्शन विचारात घ्यावं लागेल. बघा w इज इक्वल टू x रेस टू 10 रेस टू x विचारात घ्यावं लागेल. इथं मी w इज इक्वल टू x रेस टू 10 रेस टू x विचारात घेतो. फंक्शन रेस टू फंक्शन आहे म्हणजेच मला लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनची मेथड वापरावी लागेल. त्याच्यासाठी मी बोथ साइडचा लॉग घेतो. log w इज इक्वल टू log ऑफ x रेस टू 10 रेस टू x. आता log w इज इक्वल टू हे 10 रेस टू x इथं पॉवर आहे त्याचा कोएफिशियंट होणार म्हणजे 10 रेस टू x इंटू log x मिळणार, ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला मी इथं लिहितो डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x करतो. इथं बघायचं या ठिकाणी log w ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1/w इंटू dw बाय dx मिळणार इज इक्वल टू इथं दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आहे आणि त्यामुळे डेरिव्हेटिव्हचा प्रॉडक्ट रूल यूज करणार म्हणजे 10 रेस टू x फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन म्हणजे d बाय dx ऑफ log x प्लस इथं सेकंड फंक्शन ऍज इट इज log x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजे d बाय dx ऑफ 10 रेस टू x. नेक्स्ट स्टेपला इथं बघायचं या ठिकाणी 1/w इंटू dw बाय dx इज इक्वल टू
10 रेस टू x ऍज इट इज राहील, लॉग x ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x येईल, प्लस लॉग x ऍज इट इज राहील, 10 रेस टू x ची डेरिव्हेटिव्ह 10 रेस टू x इंटू लॉग 10 येणार, कारण a रेस टू x ची डेरिव्हेटिव्ह काय येते, a रेस टू x इंटू लॉग येते ना, त्या फॉर्म्युल्यानुसार. म्हणजे हे लिहिताना 10 रेस टू x इंटू लॉग 10 लिहिणार. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा, हे इथं w डिवाइड आहे, तिकडे जाऊन मल्टिप्लाय होणार, dw बाय dx इज इक्वल टू w इंटू ब्रॅकेट मध्ये इथं बघायचं 10 रेस टू x अपॉन x आहे, 10 रेस टू x अपॉन x. ठीक आहे. प्लस हे काय येणार आहे, 10 रेस टू x इंटू लॉग x इंटू लॉग 10. नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा, dw बाय dx इज इक्वल टू w कशासाठी मानलं होतं, x रेस टू 10 रेस टू x साठी. या ब्रॅकेट मधून काय कॉमन निघेल, 10 रेस टू x कॉमन निघेल. काय शिल्लक राहणार, 1 अपॉन x प्लस लॉग x इंटू लॉग 10 असं ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहील. याला मी इक्वेशन नंबर 3 असं नाव देतो, त्याला इक्वेशन नंबर 3 असं नाव देतो. आता 1 2 आणखीन 3 इथं नावांच्या मध्ये इक्वेशन नंबर 1 नाव दिलं होतं, याला इक्वेशन नंबर 2 करा, याला इक्वेशन नंबर 3 करा आणि याला इक्वेशन नंबर 4 करा. ठीक आहे. आता त्याच्यानंतर इथं जागा उपलब्ध करू का, इथं जागा उपलब्ध करतो, जाऊ दे काय सगळं. बघा आता सगळ्यांचं लक्ष आहे का, फ्रॉम 1 2 3 and 4 we get 1 2 3 and 4. काय मिळणार बघा, dy by dx is equal to du by dx साठी 1 वरून मी भरणार आहे 10 रेस टू x इंटू ब्रॅकेट मध्ये x रेस टू x इंटू 1 प्लस लॉग x इंटू लॉग 10 प्लस dv बाय dx ची व्हॅल्यू 3 मध्ये काढलेली आहे का, काय आहे बघा, x रेस टू 10. इथं जागा उपलब्ध करतो कारण बसणार नाहीये इथं, जाऊ दे हे सगळं. x रेस टू 10 इंटू x रेस टू 9 इंटू 1 प्लस 10 लॉग x प्लस dw बाय dx इथं काढलेला आहे, मी इथं खाली लिहितो, काय आहे x रेस टू 10 रेस टू x इंटू 10 रेस टू x इंटू ब्रॅकेट मध्ये 1 अपॉन x प्लस लॉग x इंटू लॉग 10. हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. राईट डाऊन. बाळ आता आपण जो क्वेश्चन पाहत होतो तो क्वेश्चन नंबर 2 होता. आता आपल्याला बघायचा आहे पुढचा क्वेश्चन नंबर 3. ठीक आहे. तर आता क्वेश्चन नंबर 3 काय आहे बघा. पहिल्या तर मी इथं जागा उपलब्ध करून घेतो. क्वेश्चन नंबर 3 आहे फाइंड dy by dx. फाइंड dy by dx if first सब क्वेश्चन आहे रूट x प्लस रूट y इज इक्वल टू रूट a. रूट x प्लस रूट y इज इक्वल टू रूट a असं गिवन फंक्शन दिलेलं आहे आणि आपल्याला dy by dx फाइंड आउट करायचं आहे. मी काय करतो पहिल्या तर डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x करतो. डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स
विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. तर आता एक्सच्या रिस्पेक्ट मध्ये बोथ साइड्स डिफरन्शिएट करत असताना डी बाय डीएक्स ऑफ रूट एक्स प्लस डी बाय डीएक्स ऑफ रूट वाय इज इक्वल टू डी बाय डीएक्स ऑफ रूट ए. नेक्स्ट स्टेपला रूट एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स येणार. रूट एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/2 रूट एक्स येणार प्लस या y ला मी तात्पुरतं x मानतो म्हणजे रूट एक्स झालं. रूट एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. 1/2 रूट एक्स मात्र x च्या जागेला y आहे म्हणून मी y लिहिलं. याला मी तात्पुरतं x मानलं होतं म्हणून पुन्हा डिफरन्शिएट करणार dy बाय dx इज इक्वल टू रूट ए. हे कॉन्स्टंट असतं म्हणजे रूट ए कॉन्स्टंट असणार आणि कॉन्स्टंट ची डेरिव्हेटिव्ह ऑलवेज झेरो असते. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेपला इथं बघायचं 1/2 रूट वाय इंटू डी वाय बाय डीएक्स. या साईडला हे प्लस आहे तिथं जाऊन काय होणार मायनस होणार म्हणजे याचं -1/2 रूट एक्स होणार. 1/2 रूट एक्स इथं प्लस होतं त्या साईडला जाऊन काय झालं मायनस झालं. आता मी इथं लिहितो dy बाय dx फक्त या बाजूला ठेवणार आहे. हे इथं इंटू आहे तिकडे जाऊन काय होणार डिवाइड होणार. मी डिवाइड करण्यापेक्षा इनव्हर्सली मल्टिप्लाय करतो म्हणजेच काय होणार बघा -1/2 रूट एक्स इंटू 2 रूट वाय. आता हे 2 आणि हे 2 कॅन्सल होईल म्हणजेच dy बाय dx इज इक्वल टू मायनस रूट वाय अपॉन रूट एक्स. हे तुमचं फायनल आन्सर असणार. राईट. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 4. सब क्वेश्चन नंबर 4. आपल्याला dy बाय dx फाइंड आउट करायचं आहे क्वेश्चन नंबर 3 मध्ये. आता सब क्वेश्चन 4 आपल्याला काय सांगतो बघा. 4th नंबरचा क्वेश्चन आहे एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर वाय प्लस एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय क्यूब इज इक्वल टू 81 असं गिवन फंक्शन आहे. ठीक आहे. आता बाळांनो हे फंक्शन बघितल्या तुमच्या लक्षात येतं इम्प्लिसिट फंक्शन आहे. y इन दी टर्म ऑफ x नाही म्हणजेच हे इम्प्लिसिट फंक्शन आहे. डायरेक्ट आपण डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू x. त्याच्यानंतर dy बाय dx च्या टर्म्स एका साइडला आणतो रिमेनिंग टर्म्स दुसऱ्या साइडला नेतो. ठीक आहे. म्हणजेच मी आता काय करणार डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x वी गेट x च्या रिस्पेक्ट मध्ये डिफरन्शिएट करणार म्हणजे काय होणार बघा d बाय dx ऑफ x क्यूब प्लस d बाय dx ऑफ x स्क्वेअर y प्लस d बाय dx ऑफ x y स्क्वेअर प्लस d बाय dx ऑफ y क्यूब इज इक्वल टू d बाय dx ऑफ 81 अशी याची डेरिव्हेटिव्ह येणार आहे. नेक्स्ट स्टेपला एक्स क्यूब ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 3x² येते प्लस इथं बघायचं दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आहे म्हणजे डिफरन्शिएशनचा प्रॉडक्ट रूल वापरावा लागेल. डेरिव्हेटिव्हचा प्रॉडक्ट रूल म्हणजेच काय करणार हे चौकट कंस वापरतो. स्क्वेअर ब्रॅकेट मी यूज करतो आहे. फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन असं लिहिणार आहे. स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. त्याच्यानंतर इथं सुद्धा दोन फंक्शनचा प्रॉडक्ट दिसतोय म्हणजे इथं सुद्धा प्रॉडक्ट रूलच वापरावा लागेल. प्लस फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. ठीक आहे. प्लस आता y क्यूब या y ला मी तात्पुरतं x मानणार म्हणजे x क्यूब झालं. x क्यूब ची डेरिव्हेटिव्ह काय येते 3x² येते आणि त्यामुळं 3x च्या जागेला y आहे म्हणजे 3y² आलं
मात्र याला मी तात्पुरतं एक्स मानलं होतं म्हणून पुन्हा डिफरन्शिएट करणार dy बाय dx. 81 तुमचं कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह ऑलवेज 0 असते त्यामुळे इज इक्वल टू 0 आलं. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला 3x² प्लस इथं बघायचं x² इंटू dy बाय dx ऍज इट इज राहणार प्लस y ऍज इट इज x² ची डेरिव्हेटिव्ह काय येते 2x येते का हे ब्रॅकेट कंप्लीट प्लस इथं काय होणार बघा x ऍज इट इज या y ला मी तात्पुरतं x मानणार म्हणजे x² होणार x² ची डेरिव्हेटिव्ह 2x असते म्हणजे हे x च्या जागेला y आहे त्यामुळे 2y इंटू y ची डेरिव्हेटिव्ह पुन्हा घ्यावी लागणार कारण याला x मानलं होतं 2y इंटू dy बाय dx आलं प्लस y² ऍज इट इज x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 येते हे स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट प्लस 3y² dy बाय dx इज इक्वल टू 0. नेक्स्ट स्टेपला काय काय होणार बघा 3x² प्लस हे ब्रॅकेट सगळे काढून टाकतो x² इंटू dy बाय dx प्लस 2xy प्लस 2xy प्लस 2xy dy बाय dx 2xy dy बाय dx प्लस y² प्लस 3y² dy बाय dx इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 0. बाळांनो इथं पण कुणाला काय अडचण आहे का ठीक आहे. आता dy बाय dx टर्म्स या साईडला ठेवतो आणि बाकी सगळ्या टर्म्स त्या साईडला घेऊन जातो. ठीक आहे. इथं जागा उपलब्ध करतो. ठीक आहे. आता इथं काय करतो x² इंटू dy बाय dx x² इंटू dy बाय dx प्लस 2xy dy बाय dx 2xy dy बाय dx प्लस 3y² dy बाय dx 3y² dy बाय dx इज इक्वल टू आता इथं बघायचं 3x² इथं पॉझिटिव्ह आहे तिकडे जाऊन निगेटिव्ह होणार -3x² त्याच्यानंतर प्लस 2xy आहे तिकडे जाऊन -2xy होणार. ठीक आहे. प्लस 2xy प्लस y² आहे तिकडे जाऊन काय होणार -y² होणार आहे. ठीक आहे. आता यांच्यामधून मी dy बाय dx कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये उरणार आहे x² प्लस 2xy प्लस 3y² असं ब्रॅकेट मध्ये उरणार आहे इज इक्वल टू इथं मी मायनस सिम्बॉल कॉमन काढलं तर 3x² प्लस 2xy प्लस y² असं ब्रॅकेट मध्ये राहील. आता हे dy बाय dx ला इथे इंटू आहे तिकडे जाऊन काय होणार डिवाइड होणार. हे पुसून टाकू ना सगळं. dy बाय dx इज इक्वल टू मायनस इंटू ब्रॅकेट मध्ये 3x² प्लस 2xy प्लस y² अपॉन x² प्लस 2xy प्लस 3y² असं आपल्याला मिळणार आहे. हेच तुमचं काय आहे फायनल आन्सर आहे. ठीक आहे. राईट डाऊन. नेक्स्ट क्वेश्चन आपण क्वेश्चन नंबर 5 बघणार आहे. सब क्वेश्चन नंबर 5 थोडक्यात बघणार आहे. 5th नंबरचा क्वेश्चन काय आहे बघा. 5th नंबरचा क्वेश्चन काय आहे x² इंटू y² मायनस टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट x² प्लस y² इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ अंडर रूट x² प्लस y². ठीक आहे. आता बघितल्या तुमच्या लक्षात येतं की हे फंक्शन इम्प्लिसिट फंक्शन आहे. कॉम्बिनेशन ऑफ x अँड y दिसतं म्हणजे हे फंक्शन काय आहे इम्प्लिसिट फंक्शन आहे. y इन टर्म्स ऑफ x मी एक्सप्रेस करू शकत नाही म्हणून याला आपण इम्प्लिसिट फंक्शन म्हणतो. ठीक आहे.
अशा टाईपच्या फंक्शनचं डायरेक्ट डिफरन्शिएशन करायचं. डीवाय बाय डीएक्स च्या टर्म्स एका बाजूला आणायच्या, अदर टर्म्स दुसऱ्या बाजूला आणायच्या. सोपा आहे. तर काय करूया, डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स with respect to x we get x च्या रिस्पेक्ट मध्ये जर मी डिफरन्शिएट केलं तर काय मिळणार बघा, d by dx of x square y square minus d by dx of tan inverse of under root x square plus y square is equal to d by dx of cot inverse of under root x square plus y square. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला बाळांनो इथं दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आहे. एक्स स्क्वेअर नावाचं एक फंक्शन आहे, वाय स्क्वेअर नावाचं दुसरं फंक्शन आहे. याची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करत असताना प्रॉडक्ट रूल यूज करावा लागणार. म्हणजे काय करणार सांगा, फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन म्हणजे डी बाय डीएक्स ऑफ वाय स्क्वेअर प्लस सेकंड फंक्शन y स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजे d बाय dx ऑफ x स्क्वेअर. याला मी ब्रॅकेट टाकतो पाहिजे. मायनस इथं बघायचं, याला मी x मानणार आहे म्हणजे हे tan इनवर्स x झालं. tan इनवर्स x ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर असते ना, म्हणजे 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. मात्र x च्या जाग्याला रूट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर आहे, त्याचा स्क्वेअर करणार. याला मी तात्पुरतं x मानलं म्हणून पुन्हा डिफरन्शिएट करणार. d बाय dx ऑफ रूट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर लिहिणार इज इक्वल टू, आता कॉट इनवर्स ऑफ अंडर रूट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर याची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची आहे. तर याला मी तात्पुरतं x मानणार म्हणजे कॉट इनवर्स x झालं. कॉट इनवर्स x ची डेरिव्हेटिव्ह काय असते, मायनस 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर असते. मात्र x च्या जाग्याला अंडर रूट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर आहे, त्याचा स्क्वेअर होणार. याला मी x मानलं म्हणून पुन्हा डिफरन्शिएट करणार म्हणजेच d बाय dx ऑफ अंडर रूट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. इथपर्यंत तुम्हाला काय अडचण? ठीक आहे. नेक्स्ट स्टेप ना काय होणार बघा, पाहिजे तर therefore टाका x स्क्वेअर ऍज इट इज. या y ला मी तात्पुरतं x मानणार म्हणजे x स्क्वेअर झालं. x स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह 2x असते म्हणजे हे काय होणार 2y होणार. आणखी याला मी तात्पुरतं x मानलं म्हणून dy बाय dx करणार. ठीक आहे. प्लस हे y स्क्वेअर ऍज इट इज. x स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह काय येते 2x येते. मायनस 1 अपॉन 1 प्लस अंडर रूट मध्ये x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर चा स्क्वेअर आहे म्हणजे हे मिळणार आहे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मिळणार आहे. x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मिळणार आहे इनटू याला मी तात्पुरतं x मानतो तर रूट x ची डेरिव्हेटिव्ह काय असते 1 अपॉन 2 रूट x असते म्हणजे 1 अपॉन 2 रूट x. x च्या जाग्याला x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर आहे. याला मी तात्पुरतं मानलं होतं म्हणून पुन्हा डिफरन्शिएट करणार म्हणजे d बाय dx ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर करावं लागेल इज इक्वल टू, बाण इथं बसणार नसल्यामुळे खाली लिहितोय मायनस 1 अपॉन 1 प्लस, बघा बाळांनो, मायनस 1 अपॉन 1 प्लस अंडर रूट मध्ये x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर होल स्क्वेअर आहे म्हणजे हे मिळणार आहे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर इनटू याला मी तात्पुरतं x मानतो त्याची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्यासाठी म्हणजे अंडर रूट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर आहे त्याला मी अंडर रूट मधल्या पार्टला x मानतो म्हणजे रूट x झालं. रूट x ची डेरिव्हेटिव्ह काय असते 1 अपॉन 2 रूट x. मात्र x च्या जागेला x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. याला मी तात्पुरतं x मानलं म्हणून पुन्हा डिफरन्शिएट करणार d बाय dx ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. बाळांनो इथं बघायचं हे मायनस आहे, मायनस 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इनटू 1 अपॉन 2 रूट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इनटू d बाय dx ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. ही टर्म्स बघा मायनस 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इनटू 1 अपॉन 2 रूट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इनटू d बाय dx ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. या दोन्ही टर्म्स सारख्या आहेत. आणखी एक या साईडला एक त्या साईडला कॅन्सल करू शकतो आपण
म्हणजे काय शिल्लक राहिलं बघा, इथं शिल्लक राहिलेलं आहे 2x2y dy by dx, 2x2y dy by dx प्लस हे काय राहिलेलं आहे 2xy2 इज इक्वल टू 0 शिल्लक राहिलेलं आहे, इज इक्वल टू 0 शिल्लक राहिलेलं आहे. आता तुमचं काम सोपं आहे. म्हणजे काय करणार बघा, मला dy by dx फाइंड आउट करायचं आहे. dy by dx इज इक्वल टू, आता हे प्लस आहे त्या साईडला जाऊन काय होणार, मायनस होणार का, -2xy2 अपॉन हे इंटू आहे तिकडे जाऊन डिवाइड होणार 2x2y. म्हणजेच आता dy by dx मला काय मिळणार बघा, हे 2 कॅन्सल झालं, हे y आणि या स्क्वेअर मधलं y कॅन्सल झालं, हे x आणखी या स्क्वेअर मधलं x कॅन्सल झालं, तर मायनस न्यूमरेटरला राहिलेला आहे y आणि डिनॉमिनेटरला राहिलेला आहे x, -y अपॉन x हे तुमचं फायनल आन्सर आहे. बाळा लक्षात आलं कसं केलं, हे या स्टेपला महत्वाचं आहे. पण तुम्ही पुन्हा सिम्प्लिफाय करण्यात वेळ घालवणार ना, गरज नाहीये. इक्वल टर्म्स बोथ साइडला दिसतात कॅन्सल केल्या. पुसून टाकूया. आता आपण क्वेश्चन नंबर 9 डायरेक्ट सॉल्व करणार आहे. मधले क्वेश्चन्स तुम्ही स्वतः सॉल्व करताय. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 काय आहे बघा, e raised to x minus y is equal to x upon y असा गिवन क्वेश्चन आहे. तुम्ही बघितल्या तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी e raised to x minus y आहे, फंक्शन रेस टू फंक्शन आहे, आणखी x अपॉन y आहे. मी या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करत असताना लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचे रूल्स वापरतो. लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचे रूल वापरतो. त्यासाठी मी बोथ साइडचा लॉग घेतो, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, वी गेट बोथ साइडचा लॉग घेतला तर काय मिळणार बघा, लॉग e raised to x minus y is equal to log of x minus y. मी बोथ साइडचा लॉग घेतला, का लॉग घ्यायचा ठरवलं लक्षात आलं, ठीक आहे. आता बाळांनो हे आहे, हे पॉवर आहे. या पॉवरचं कशात कन्व्हर्शन होणार, कोएफिशिएंट मध्ये. म्हणजे e raised to x minus y into log e पॉवर बिकम कोएफिशिएंट हा कन्सेप्ट वापरला. इज इक्वल टू तुम्हाला log m अपॉन log n इज इक्वल टू log m मायनस log n लिहिता येईल. त्या रूल्स नुसार log x मायनस log y मला लिहिता येईल, कारण मी लॉगॅरिथमचे रूल्स तुम्हाला सगळे दिले होते, त्याच्या आधारे मी हे लिहिलं. नेक्स्ट इथं फक्त log e ची व्हॅल्यू 1 असते, इथं बेस लिहिलेला नाही म्हणजे e आहे, बरोबर का. आणि नंबर आणखी बेस इक्वल असेल तर त्याची व्हॅल्यू 1 असते. थोडक्यात log e 1 असतं, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे हे 1 होणार आहे, 1 इंटू e raised to x minus 1 म्हणजे e raised to x minus 1 इज इक्वल टू log x minus log y असं मला सिम्प्लिफिकेशन मिळणार. आता मी डिफरन्शिएट करतो. डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स with respect to x we get x च्या रिस्पेक्ट मध्ये मी डिफरन्शिएट केलं तर d by dx of e raised to x minus y is equal to d by dx of log x minus d by dx of log y. माझं बरोबर आहे का. आता इथं बघायचं, याची डेरिव्हेटिव्ह काढत असताना x minus y ला मी x कन्सिडर करणार म्हणजे e raised to x होणार. e raised to x ची डेरिव्हेटिव्ह काय आहे ते बाळांनो, e raised to x. मात्र x च्या जागेला काय आहे, x minus y म्हणजे e raised to x minus y. याला मी तात्पुरतं x कन्सिडर केलं म्हणून पुन्हा डिफरन्शिएट करणार म्हणजे d by dx of x minus y
इज इक्वल टू, या ठिकाणी खाली लिहितो मी लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स मायनस या y ला मी तात्पुरतं x कन्सिडर करणार म्हणजे लॉग एक्स होणार. लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय येते 1 अपॉन एक्स, मात्र x च्या जागेला y आहे म्हणून 1 अपॉन y. याला मी तात्पुरतं x कन्सिडर केलं म्हणून पुन्हा डिफरन्स म्हणजे dy बाय dx लिहिणार. ठीक आहे. बाळांनो नेक्स्ट स्टेपला e रेस टू x मायनस y इनटू याची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करूया. या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये लिहितो x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 मिळणार मायनस y ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx मिळते इज इक्वल टू 1 अपॉन x मायनस 1 अपॉन y dy बाय dx. नेक्स्ट स्टेपला याने याला मल्टिप्लाय करतो. याने याला मल्टिप्लाय केलं तर e रेस टू x मायनस y मायनस e रेस टू x मायनस y into dy by dx is equal to 1 upon x minus 1 upon y dy by dx. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप ना मी dy by dx च्या टर्म्स एकत्रित करतो म्हणजे काय होणार सांगा. हे मायनस आहे इकडे येऊन प्लस होणार 1 upon y dy by dx मायनस e रेस टू x minus y into dy by dx into dy by dx is equal to 1 upon x. हे प्लस आहे तिकडे जाऊन मायनस होणार मायनस e रेस टू x मायनस y. ठीक आहे. इथं मी आता dy by dx कॉमन काढतो. dy by dx कॉमन काढलं तर 1 upon y मायनस e रेस टू x मायनस y असं ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहील. ठीक आहे. असं शिल्लक राहणार का dy by dx कॉमन काढल्यानंतर इज इक्वल टू 1 अपॉन x मायनस e रेस टू x मायनस y. ठीक आहे. हे इंटू आहे त्याला जाऊन काय होणार डिवाइड होणार आहे. इथं पण लिहून झालं की सांगा. इथं वरती जागा उपलब्ध करू. इथं जागा उपलब्ध करतो. बघा सगळ्यांचं लक्ष आहे का. या ठिकाणी dy by dx is equal to 1 upon x minus e raised to x minus y upon 1 upon y minus e raised to x minus y असं होणार आहे. कारण हे इंटू होतं त्याला जाऊन ते डिवाइड झालं. नेक्स्ट स्टेपला dy by dx is equal to इथं काय होणार बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं 1 मायनस एक्स इंटू ई रेस टू एक्स मायनस वाय अपॉन एक्स बिग अपॉन इथं काय होणार बघा 1 मायनस वाय इंटू ई रेस टू एक्स मायनस वाय अपॉन वाय असं मिळणार डिनॉमिनेटरला. लक्षात आलं का तुमच्या. हे मी काय केलं लक्षात आलं का. इथं न्यूमरेटरचा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं न्यूमरेटरला तसंच डिनॉमिनेटरला पण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेपला हे डिवाइड मीन्स इनवर्सली मल्टिप्लाय करू का म्हणजे काय होईल सांगा. dy by dx is equal to 1 minus x into e raised to x minus y upon x आहे into y upon 1 minus y into e raised to x minus y असं होणार का. तुम्ही हे असं पण लिहू शकताय. नेक्स्ट स्टेपला dy by dx is equal to y into ब्रॅकेट मध्ये हे y याला मल्टिप्लाय आहे 1 मायनस x into e रेस टू x मायनस y अपॉन x into ब्रॅकेट मध्ये x याला मल्टिप्लाय 1 मायनस y into e रेस टू x मायनस y. हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे. राईट. पुसून टाकलं. हे सगळ्यांचं लिहून झालेलं आहे. जाऊ दे. आता आपण डायरेक्ट क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत. रिमेनिंग क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करता आहात. डिफिकल्टी झाल्या तर विचारता आहात. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 काय आहे बघा.
show that dy by dx is equal to y upon x. आपल्याला काय शो करायचं आहे? शो दॅट dy by dx is equal to y upon x असं शो करायचं आहे. In the following where a and p are constant. या ठिकाणी a आणि p हे कॉन्स्टंट आहे असं सांगितलेलं आहे. फर्स्ट सब क्वेश्चन काय आहे बघा. x raised to 7 into y raised to 5 is equal to x plus y whole raised to 12. x plus y whole raised to 12. बाळांनो, हे इम्प्लिसिट फंक्शन आहे. जरी इम्प्लिसिट फंक्शन असलं तरी इथं डायरेक्ट डिफरन्शिएट न करता बोथ साइडचा आपण लॉग घेतला तरी आपलं काम खूप सोपं होणार. त्यामुळे मी काय करतो आहे, नेक्स्ट स्टेपला टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स करतो. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स वी गेट. बोथ साइडचा जर लॉग घेतला तर log of x raised to 7 into y raised to 5 is equal to log of x plus y whole raised to 12 आहे. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला x raised to 7 आणि y raised to 7 या दोन फंक्शनचा इथं प्रॉडक्ट दिसतो. तुम्हाला लॉगॅरिथमचा हा रूल माहिती आहे. log m into n is equal to log m plus log n. म्हणजे इथं प्रॉडक्टच्या फॉर्मॅट मध्ये जे फंक्शन्स होती ती ऍडिशनच्या फॉर्मॅट मध्ये अशी येतात. तर याचा जर मी आधार घेतला तर मला काय मिळणार बघा. log x raised to 7 प्लस log y raised to 5 मिळणार इज इक्वल टू हे 12 इथं पॉवर आहे. पॉवर बिकम कोएफिशियंटचा रूल वापरला तर 12 इंटू log of x plus y मिळणार. log of x plus y मिळणार आहे. आता इथं सुद्धा हे 7 पॉवर आहे त्याचा कोएफिशियंट करणार म्हणजे 7 इंटू लॉग एक्स प्लस हे 5 पॉवर आहे त्याचा कोएफिशियंट करणार 5 इंटू लॉग वाय इज इक्वल टू 12 इंटू लॉग ऑफ एक्स प्लस वाय. आता सिंप्लिफिकेशन झालेलं आहे. आता डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स करूया. डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स with respect to x we get x च्या रिस्पेक्ट मध्ये जर मी डिफरन्शिएट केलं तर हे 7 ऍज इट इज राहणार log x d by dx of log x प्लस 5 कॉन्स्टंट आहे बाहेर लिहिणार d by dx of log y इज इक्वल टू 12 कॉन्स्टंट आहे बाहेर लिहिणार d by dx of log of x plus y. log of x plus y. नेक्स्ट स्टेप ना हे 7 ऍज इट इज लिहिणार log x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय मिळते 1 upon x 1 upon x लिहिणार प्लस 5 ऍज इट इज आहे. या y ला तुम्ही तात्पुरतं x कन्सिडर करणार म्हणजे log x होणार. log x ची डेरिव्हेटिव्ह 1 upon x मात्र x च्या जागेला y आहे म्हणून 1 upon y याला मी तात्पुरतं x कन्सिडर केलं म्हणून dy by dx त्याला पुन्हा डिफरन्शिएट केलं. हे 12 ऍज इट इज लिहिणार ठीक आहे कॉन्स्टंट असल्यामुळे x प्लस y ला मी x कन्सिडर करणार म्हणजे log x log x ची डेरिव्हेटिव्ह 1 upon x म्हणजे हे 1 upon x च्या जागेला x प्लस y याला मी x मानलं होतं म्हणून पुन्हा डिफरन्शिएट करणार d by dx of x plus y. नेक्स्ट स्टेपला मी इकडे जागा उपलब्ध करून लिहितो. बघा सगळ्यांचं लक्ष आहे का. इथं मिळणार आहे 7 upon x प्लस 5 upon y into dy by dx is equal to 12 into 1 upon x plus y. आणखी याची डेरिव्हेटिव्ह घेत असताना x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 मिळणार आणि y ची डेरिव्हेटिव्ह dy by dx मिळणार म्हणजे काय लिहिणार 1 प्लस dy by dx 1 प्लस dy by dx हे मिळणार आहे 7 upon x प्लस 5 upon y into dy by dx
इज इक्वल टू, यानं याला मल्टिप्लाय केलं तर 12 अपॉन x प्लस वाय प्लस 12 अपॉन x प्लस वाय dy बाय dx. 12 अपॉन x प्लस y ने या ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय केलं. आता 5 अपॉन y इंटू dy बाय dx हे या साईडला ठेवलं, हे इकडे आणलं तर मायनस 12 अपॉन x प्लस वाय dy बाय dx इज इक्वल टू हे जे आहे इथं खाली लिहितो 12 अपॉन x प्लस वाय ऍज इट इज राहिलेला आहे, हे त्या साईडला गेलं तर मायनस 7 अपॉन x येणार. पक्षांतर काय सगळ्यांना येतं, साईड चेंज करता येतात. आता इथं मी dy बाय dx कॉमन घेतलं, इथं मी dy बाय dx जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेट मध्ये काय राहणार बघा, 5 अपॉन y मायनस 12 अपॉन x प्लस वाय इज इक्वल टू 12 अपॉन x प्लस वाय मायनस 7 अपॉन x. ठीक आहे. आता इथं जागा उपलब्ध करू आणि या साईडला लिहू. हे झालं की सांगा, इथं पर्यंत आधी लिहू जाऊ दे. तर इथं मी जागा उपलब्ध करून इथं लिहितो. काय होणार आहे बघा, या ठिकाणी dy बाय dx इंटू ब्रॅकेट मध्ये इथं मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो कारण डिनॉमिनेटर्स इक्वल नाही, म्हणजेच मिळणार आहे 5x प्लस 5y मायनस 12y अपॉन y इंटू ब्रॅकेट मध्ये x प्लस y. 5x प्लस 5y मायनस 12y अपॉन y इंटू ब्रॅकेट मध्ये x प्लस y इज इक्वल टू, इथं बघायचं 12x मायनस 7x मायनस 7y अपॉन x इंटू ब्रॅकेट x प्लस y असं मिळणार आहे. नेक्स्ट स्टेपला dy बाय dx इज इक्वल टू, या साईडला जे आहे 12 मायनस 7 केलं तर किती मिळतं बाळांनो, 12x मायनस 7x 5x मायनस 7y अपॉन x इंटू ब्रॅकेट x प्लस y इंटू, हे डिनॉमिनेटरला आहे त्या साईडला जाऊन न्यूमरेटरला येणार y इंटू ब्रॅकेट x प्लस y अपॉन इथं काय येणार बघा 5x ऍज इट इज 5y मायनस 12y म्हणजे मायनस 7y येणार. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा, इथं बघायचं हे x प्लस वाय हे x प्लस वाय कॅन्सल होईल. त्याच्यानंतर 5x मायनस 7y 5x मायनस 7y आहे ना, तर हे आणखी हे कॅन्सल होईल, म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू y अपॉन x मिळालं का. हेच आपल्याला शो करायचं होतं, dy बाय dx इज इक्वल टू y अपॉन x. आपला शो कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. आज आपण इथं थांबू. या एक्सरसाइजचे रिमेनिंग क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. थँक्यू.